हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण इंडक्शन मशीनच्या टॉर्कवरती कशा पद्धतीचे क्वेश्चन असतात त्याच्याबद्दल या ठिकाणी डिस्कशन करूया। फर्स्ट MCQ आहे आपल्या समोर। अ 3 phase 400/200 volt star connected wound rotor induction motor has a resistance of 0.06 ohm and a reactance 0.3 ohm at standstill दिलेला आहे। टू मेक द स्टार्टिंग टॉर्क इक्वल टू द मॅक्झिमम टॉर्क, याच्यामध्ये दिलेला क्वांटिटी काय काय आहे तर R2 इज इक्वल टू 0.06 ओहम आहे आणि X2 इज इक्वल टू काय दिले तर 0.3 ओहम दिलेला आहे। या दोन्ही क्वांटिटी कशा आहेत तर पर फेज वरती क्वांटिटी आहेत आणि विचारलेला आहे का स्टार्टिंग टॉर्क या ठिकाणी काय करायचा आहे इज इक्वल टू मॅक्झिमम टॉर्क या ठिकाणी करायचा आहे। तर त्या केसमध्ये ॲडिशनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू या ठिकाणी किती असेल। ज्यावेळेस क्वेश्चन हा अशा पद्धतीचा असतो त्यावेळेस आपल्याला गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे की जो काही मॅक्झिमम टॉर्क आहे तो मॅक्झिमम टॉर्क ज्या स्लिपला आकृतीला आपण एस मॅक्स असं म्हणतो विच इज इक्वल टू काय असते तर R2 डिवायडेड बाय X2 असते। आता स्टार्टिंग टॉर्क इज इक्वल टू मॅक्झिमम कधी असेल तर ज्या वेळेस R2 इज इक्वल टू X2 असेल। काय असेल R2 इज इक्वल टू X2 असेल, त्या केसमध्ये काय असेल तर स्टार्टिंग टॉर्क हा या ठिकाणी मॅक्झिमम असेल। ज्या वेळेस जी काय स्लिप आहे ती स्लिप इज इक्वल टू काय असेल स्टार्टिंगच्या केसमध्ये 1 असेल। आता स्टार्टिंग टॉर्कला या ठिकाणी काय करायचं मॅक्झिमम टॉर्क बरोबर या ठिकाणी इक्वल करायचं आहे। म्हणजे हे तर ऑलरेडी या ठिकाणी मॅक्झिमम आहेच, पण याला जर आपल्याला या ठिकाणी मॅक्झिमम करायचं असेल तर R2 मस्ट बी इक्वल टू X2 पाहिजे। मग R2 ने या ठिकाणी X2 बरोबर इक्वल होण्यासाठी याच्यामध्ये किती अमाऊंटचा रेजिस्टन्स या ठिकाणी ऍड करावा लागेल जेणेकरून हा मॅक्झिमम टॉर्कच्या बरोबर असायला पाहिजे, अशा पद्धतीचे या ठिकाणी क्वेश्चन आहे। मग R2 मध्ये फॉर एक्झाम्पल आपण R एक्सटर्नल या ठिकाणी एक रेजिस्टन्स ऍड करूया जेणेकरून याची व्हॅल्यू कोणाच्या बरोबर होईल तर X2 च्या बरोबर होईल। देअरफॉर R2 ची व्हॅल्यू दिलेली आहे का दिलेली आहे किती 0.06 प्लस R एक्सटर्नल आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे विच इज इक्वल टू काय होईल तर X2 0.3 ओहम। आता R एक्सटर्नल यानुसार आपल्याकडे कॅल्क्युलेट करता येईल का तर येईल विच इज इक्वल टू काय होईल तर 0.3 मायनस 0.06 विच इज इक्वल टू काय होईल तर 0.24 ओहम पर फेज हा या ठिकाणी काय होईल बघा एक्सटर्नल रेजिस्टन्स या ठिकाणी होईल, जो की या ठिकाणी वाउंड रोटर मशीनच्या वाउंड रोटर मशीन मध्ये काय करा आपल्याला या ठिकाणी इन्सर्ट करावं लागेल। स्क्विरल केज इंडक्शन मशीन मध्ये याला ऍड करता येईल का आपल्याला तर नाही, याला फक्त आपण कुठे ऍड करू शकतो तर स्लिप रिंग इंडक्शन मोटर दॅट इज वाउंड रोटर मशीनच्या केसमध्ये याला आपण ऍड करू शकतो। म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल। अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो। अगेन हा क्वेश्चन ESC इलेक्ट्रिकल 2020 ला विचारलेला आहे। नेक्स्ट, in a torque slip a characteristic of induction motor at a normal speed closest to the synchronous speed। अच्छा, जी काही टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक आहे त्या टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपल्याला इंडक्शन मोटरचं जे काही नॉर्मल स्पीड आहे जे की या ठिकाणी क्लोजर टू या ठिकाणी सिंक्रोनिझम आहे म्हणजे सिंक्रोनस स्पीडच्या जवळ आहे, म्हणजे NR इज इक्वल टू काय तर NS च्या बरोबर आहे। जर असं असेल तर याच्यामध्ये स्लिप स्पीड काय होईल तर स्लिप स्पीड इज इक्वल टू या केसमध्ये होईल विच इज इक्वल टू NS मायनस NR होईल। यांच्या दोघांमधला डिफरन्स काय येईल तर या दोघांमधला डिफरन्स हा या ठिकाणी लो येईल म्हणजे स्मॉल येईल। जर या दोघांचा डिफरन्स या ठिकाणी स्मॉल आला तर जे काही स्लिप आहे ती स्लिप या ठिकाणी काय असेल तर लो असेल। याचा अर्थ जर मशीनचं स्पीड हे सिंक्रोनस स्पीडच्या जवळ असेल तर त्या दोघांमधली स्लिप कशी असेल तर कमी असेल। जर या ठिकाणी स्लिप कमी असेल तर आपल्याला माहिती पाहिजे जे काही टॉर्क असतं ते टॉर्क काय असतं तर लो स्लिपच्या रिजन मध्ये टॉर्क ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्लिप असतं। आता हे कुठं तर लो स्लिपच्या रिजन मध्ये जे काही टॉर्क आहे ते टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 डिवायडेड बाय S असतं कोणाच्या केसमध्ये तर ॲट हाय स्लिपर रिजन या ठिकाणी हे काय असेल तर लो स्लिपर रिजनच्या केसमध्ये असेल। अशा परिस्थिती रिझल्ट आपल्याला माहिती असतं। आता स्लिप या ठिकाणी लो असेल तर जो काय टॉर्क आहे ते टॉर्क कसा असेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्लिप असेल। ऑप्शन नंबर अगेन या ठिकाणी काय असेल याचा फर्स्ट हा या ठिकाणचा करेक्ट आन्सर असेल। नॉट डिपेंडेंट ऑन द स्लिप आहे का तर नाही, या ठिकाणी मॅक्झिमम आहे का तर नाही, या ठिकाणी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्लिप आहे पण कधी ॲट हाय व्हॅल्यू ऑफ द स्लिप ॲट हाय व्हॅल्यू ऑफ स्लिप च्या केसमध्ये हा कसा आहे तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणजे टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 डिवायडेड बाय S असेल या केसमध्ये। तेच आपल्याकडे दिलेलं आहे टॉर्क इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्लिप
कॅस्ट्रिक रेक्टँग्युलर हायपरबोला या ठिकाणी काय असेल तर हाय स्लिपच्या रिजनमध्ये असेल आणि लो स्लिपच्या रिजनमध्ये काय असेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्लिप असेल, ज्यावेळेस स्लिपची व्हॅल्यू या ठिकाणी काय असेल कमी असेल. या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. इंडक्शन जनरेटर डिलिव्हर्स पॉवर ॲट, जो काही इंडक्शन जनरेटर आहे तो इंडक्शन जनरेटर काय करेल तर पॉवर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेल. इंडक्शन जनरेटर आता हा जो काय पॉवर डिलिव्हर करणार आहे तो पॉवर डिलिव्हर करेल तर कोणत्या पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये करेल तर हा करेल लीडिंग पॉवर फॅक्टरच्या केसमध्ये हा काय करेल तर पॉवर या ठिकाणी डिलिव्हर करण्याचं काम करेल. आणि पॉवर हा अब्झॉर्ब करेल, कोणती पॉवर तर रिॲक्टिव्ह पॉवरला हा अब्झॉर्ब करेल, जेणेकरून हा आपल्यामध्ये काय करेल फ्लक्सला सेटअप करण्याचं काम करेल. मग फ्लक्सच्या सेटअपसाठी हा काय करेल रिॲक्टिव्ह पॉवर अब्झॉर्ब करेल आणि जो काही रिअल पॉवर आहे ती रिअल पॉवर काय करेल या ठिकाणी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे लीडिंग पॉवर फॅक्टर ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये काय असेल तर याचं करेक्ट आन्सर असेल. त्याच्याबद्दल या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इंडक्शन जनरेटर इज बेसिकली अन इंडक्शन मोटर विच रन्स अबोव द सिंक्रोनस स्पीड. म्हणजे एनआर जर या ठिकाणी एनएस पेक्षा या ठिकाणी ग्रेटर झालं त्याला म्हणतो आपण इंडक्शन जनरेटर. मग जो ज्यावेळेस तो या ठिकाणी इंडक्शन जनरेटर म्हणून ऍक्ट होईल तो काय करेल सप्लाय करण्याचं काम करेल ऍक्टिव्ह पॉवरला बॅक टू द सोर्स. For this supply of the active power it needs a reactive power as input to keep the winding excited. त्याच्यामध्ये फ्लक्स सेटअप करायचा आहे मग तो काय करेल या ठिकाणी रिॲक्टिव्ह पॉवरला या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करेल. Yes, since the reactive power is supplied by the capacitor, the induction generator is operating at in a leading power factor. आणि या ठिकाणी काय म्हटले बघा इंडक्शन जनरेटर ऑलवेज वर्क्स विथ लीडिंग पॉवर फॅक्टर सिन्स इट विल टेक अ लार्ज अमाउंट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर टू प्रोड्यूस द सफिशियंट अमाउंट ऑफ द वर्किंग फ्लक्स सो ॲज टू आर्मेचर रिॲक्शन ऑलवेज या ठिकाणी काय असेल तर मॅग्नेटायझिंग असेल, हेन्स इट विल वर्क्स ऑलवेज वर्क्स विथ द लीडिंग पॉवर फॅक्टर. अच्छा, ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर हेवी लोड्स द रिलेशन बिटवीन टॉर्क अँड स्लिप इन इंडक्शन मोटार इज गिवन बाय. आता या ठिकाणी वर्ड आलेला आहे हेवी लोड. हेवी लोड म्हणजे जो काही लोड असेल तो लोड काय असेल तर हाय लोड असेल. जर लोड या ठिकाणी हाय असेल तर या ठिकाणी जी काही स्लिप असेल ती स्लिप सुद्धा या ठिकाणी काय असेल हाय असेल. का? कारण जर या ठिकाणी मशीनवरती या ठिकाणी लोड वाढत असेल तर मशीनचं जे काय रोटर आहे त्या रोटरचं स्पीड काय होईल डिक्रीज होईल. जर रोटरचं स्पीड या ठिकाणी डिक्रीज होईल तर स्लिप ही या ठिकाणी हाय असेल. याचाच अर्थ जो काही लोड असतो तो लोड या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्लिप असतो. जर या ठिकाणी लोड वाढला तर स्लिप वाढेल, लोड कमी झाला तर या ठिकाणी स्लिप काय होईल कमी होईल. याचा अर्थ याची काय रिझन आहे मशीनचं, हे मशीन कोणतं रिझन कोणतं आहे तर हाय स्लिपचं रिझन आहे. मशीन जनरली जी काय वर्क करते ती वर्क या ठिकाणी लो स्लिप रिजन मध्ये, सेकंड नंबर मीडियम स्लिप रिजन मध्ये आणि थर्ड नंबर हाय स्पीड रिजन मध्ये. आता मीडियम मध्ये टॉर्क काय असतं डायरेक्टली प्रोपोर्शनल लो मध्ये काय असतं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एस असतं. नॉर्मलच्या केसमध्ये टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/s असतं आणि हायच्या केसमध्ये टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/s असतं. आता या ठिकाणी रिजन कोणता आहे तर हाय स्लिपचं रिजन आहे. मग या केसमध्ये जे काही रिलेशन बिटवीन टॉर्क अँड स्लिप असेल ते काय असायला पाहिजे तर इनवर्स रिलेशन असायला पाहिजे. इन्व्हर्स कुठं आहे तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणजे 4th नंबरचा ऑप्शन या ठिकाणी काय असेल करेक्ट असेल. आणि यालाच आपण म्हणतो रेक्टँग्युलर हायपरबोला. यालाच आपण काय म्हणतो तर रेक्टँग्युलर हायपरबोला. याचा कर्व कसा असतो तर याचा कर्व या ठिकाणी सपोज टॉर्क असेल, या ठिकाणी सपोज स्लिप असेल. हा जो काय कर्व आहे तो कर्व या ठिकाणी अशा पद्धतीने जातो. याचा अर्थ जर या ठिकाणी स्लिप ही अशा पद्धतीने इन्क्रीज होत असेल तर टॉर्क काय होईल बघा अशा पद्धतीने या ठिकाणी डिक्रीज होत जाईल. म्हणजेच जो काय कर्व आहे तो कर्व अशा फॉर्म्युलामुळे आला. स्लिप जर या ठिकाणी वाढत असेल तर टॉर्क या ठिकाणी काय होईल कमी होईल. आपल्याला याच्यावरून सुद्धा याचं ॲनालिसिस करता येईल. याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. इन अन इंडक्शन मोटर इफ द सप्लाय व्होल्टेज इज हाल्ड द स्टार्टिंग टॉर्क बिकम्स. अच्छा, या ठिकाणी काय सांगितलं बघा जर सप्लाय व्होल्टेज या ठिकाणी यांनी हाल्ड केलं म्हणजे काय केलं तर हाफ केलं. काय केलं हाफ केलं तर स्टार्टिंग टॉर्क या ठिकाणी काय होईल. जनरली आपल्याला माहिती पाहिजे जे काय टॉर्क आहे ते टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय तर सप्लाय व्होल्टेजच्या स्क्वेअरला आहे. आता दुसऱ्या केसमध्ये यांनी काय केलेलं आहे तर T2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू या सप्लाय व्होल्टेजची व्हॅल्यू काय केली हाफ केली म्हणजे 1/2 टाइम्स ऑफ
प्रिव्हियस केस मधलं सप्लाय व्होल्टेज याचा काय होईल स्क्वेअर होईल. देअरफॉर या केस मध्ये T2 इज काय होईल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/4 चा V स्क्वेअर होईल. म्हणजे हे सपोज पहिल्या केस मधला असेल सप्लाय व्होल्टेज तर या ठिकाणी काय होईल तर जे काय दुसऱ्या केस मधलं टॉर्क आहे ते टॉर्क काय होईल तर 1/4 टाइम्स ऑफ पहिल्या केस मधल्या टॉर्कच्या होईल. म्हणजे या ठिकाणी जे काही टॉर्क आहे ते टॉर्क या ठिकाणी काय होईल 1/4 होण्याचा प्रयत्न करेल. ऑप्शन नंबर सेकंड या केस मध्ये काय असेल या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड. द स्टार्टिंग टॉर्क इन अ 3 फेज इंडक्शन मोटर विल बी मॅक्सिमम when the rotor resistance per phase is divided by rotor reactance per phase equal to. आता जे काही TST आहे ते TST मॅक्झिमम कधी होईल अशा पद्धतीच्या ठिकाणी क्वेश्चन आहे. आता स्टार्टिंग टॉर्क मॅक्झिमम साठी आपल्याला काय पाहिजे तर R2 डिवायडेड बाय X2. आता स्टार्टिंगच्या केस मध्ये जी काही स्लिप असते ती स्लिप किती असते तर स्लिप इज इक्वल टू 1 असते. का कारण ही कंडिशन कोणती आहे तर या ठिकाणी स्टँड स्टिलची कंडिशन आहे. आता स्लिप का 1 आहे तर या ठिकाणी जो काही येणार असतो तो येणार स्टार्टिंगच्या केस मध्ये किती असतो 0 असतो. जर स्टार्टिंगच्या केस मध्ये 0 असेल तर स्लिप काय होईल NS डिवायडेड बाय फक्त सिंपली NS होईल. येणार तर 0 इज इक्वल टू काय होईल 1 होईल. याचा अर्थ जे काय मॅक्झिमम टॉर्कची कंडिशन आहे ती मॅक्झिमम टॉर्कच्या कंडिशन नुसार Tmax कधी ऑकर होईल तर या वेळेस जो काय R2 आहे तो R2 इज इक्वल टू Xmax टाइम्स ऑफ X2 असेल त्या केस मध्ये. आता स्टार्टिंगच्या केस मध्ये स्लिपची व्हॅल्यू या ठिकाणी 1 आहे म्हणजे ॲट स्टार्टिंग कंडिशन काय होईल तर R2 मस्ट बी इक्वल टू स्लिपची व्हॅल्यू 1 आहे इंटू या ठिकाणी काय होईल X2 होईल. म्हणजेच ऍक्च्युअली R2 इज इक्वल टू ज्यावेळेस X2 होईल म्हणजे रोटर सर्किटचा स्टँडस्टिलचा रेजिस्टन्स इज इक्वल टू रोटर सर्किटचा स्टँडस्टिल रिॲक्टन्स ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला स्टार्टिंगला या ठिकाणी मॅक्झिमम टॉर्क या ठिकाणी भेटला. म्हणजेच या ठिकाणी कंडिशन काय असेल तर R2 डिवायडेड बाय X2 इज इक्वल टू काय व्हायला पाहिजे 1 व्हायला पाहिजे. दोन्ही काय व्हायला तर इक्वल व्हायला पाहिजे. या दोघांचा रेशो काय असेल तर या दोघांचा रेशो हा इक्वल असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय असायला पाहिजे 1 असायला पाहिजे R2 डिवायडेड बाय X2. ऑप्शन नंबर 3 याचा काय असेल करेक्ट आन्सर असेल. अ स्लिप रिंग इंडक्शन मोटर इज एक्सपेक्टेड टू बी स्टार्टेड बाय ॲडिंग एक्सटर्नल रेजिस्टन्स इन द रोटर सर्किट. The benefits that derived by the adding extra resistance in the rotor circuit is a comparison to the rotor being shorted is. अच्छा याचं ॲडव्हान्टेजेस काय असेल जर आपण रोटर मध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स ऍड केला तर अशा पद्धतीच्या ठिकाणी क्वेश्चन आहे गेटला विचारलेला आहे इन्स्ट्रुमेंट ब्रांचला 2021 ला. अच्छा जो काही आपण रोटर मध्ये रेजिस्टन्स ऍड करतोय तो कशासाठी करतोय तर जनरली त्याच्यामध्ये जे काही स्टार्टिंग टॉर्क आहे ते स्टार्टिंग टॉर्क आपल्याला काय करायचं इम्प्रूव्ह करायचं. मग कंपॅरिझन टू रोटर बिइंग शॉर्टेड म्हणजेच या ठिकाणी स्क्वेरल केज इंडक्शन मशीन आहे आणि ऍड करतोय म्हणजेच या ठिकाणी स्लिप रिंग इंडक्शन मशीन आहे. म्हणजे याच केसमध्ये आपण ऍड करू शकतो या केसमध्ये आपण ऍड करू शकत नाही. म्हणजे जनरली स्लिपिंग इंडक्शन मशीनचं स्टार्टिंग टॉर्क काय असतं तर लार्ज असतं ॲज कम्पेअर टू द स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. कारण याच्यामध्ये असं कोणत्याही पद्धतीचं प्रोव्हिजन नसतं. मग स्टार्टिंग टॉर्क वुड बी हायर, power factor at starting will be lower, the starting current is higher, the losses at the starting would be lower. आता हा या ठिकाणी करेक्ट नाहीये. स्टार्टिंग करंट हायर होईल का तर नाही कमी असेल. पॉवर फॅक्टर ॲट स्टार्टिंग वुड बी लोअर होईल का नाही पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होईल. द स्टार्टिंग टॉर्क वुड बी हायर होईल ज्यावेळेस आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स या ठिकाणी ऍड करूया. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट या केसमध्ये याचा काय असेल बघा करेक्ट आन्सर असेल. यस ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राईट आन्सर इन दिस केस. Next, the rotor impedance of a slip ring induction motor is 0.1 plus j 0.6 ohm per phase. The resistance per phase to be inserted into rotor to get some maximum torque at starting should be. अच्छा या ठिकाणी काय म्हणतंय बघा अगेन मॅक्झिमम टॉर्क आपल्याला घ्यायचा आहे पण कुठं तर स्टार्टिंगच्या केसमध्ये. मग रोटरचा इम्पिडन्स दिलेला आहे Z2 इज इक्वल टू 0.1 प्लस जे 0.6 ओहम पर फेज दिलेला आहे. म्हणजे या पर फेज क्वांटिटी दिलेल्या आहेत. याच्यानुसार R2 ची व्हॅल्यू किती असेल तर R2 इज इक्वल टू 0.1 असेल अँड X2 इज इक्वल टू 0.6 ओहम असेल. आता आपल्याला मॅक्झिमम टॉर्क पाहिजे पण कुठं ॲट स्टार्टिंग. मग TST मॅक्झिमम होण्यासाठी कंडिशन काय असते तर इज इक्वल टू R2 इज इक्वल टू X2 असते. मग यांनी विचारलेलं आहे तर ॲडिशनल किती रेजिस्टन्स याच्यामध्ये ऍड करावं लागेल जेणेकरून R2 बरोबर X2 होईल. आता R2 बरोबर X2 या ठिकाणी होतोय का तर नाही होत.
या कंडिशननुसार आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो तर मॅक्झिमम स्लिपची व्हॅल्यू या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दॅट इज R2 इज इक्वल टू SM टाइम्स ऑफ X2. देअरफॉर SM इज इक्वल टू काय होईल, R2 ची व्हॅल्यू 1 आहे डिवायडेड बाय 0.6 म्हणजे 0.1 डिवायडेड बाय 0.6. याच्यावर आपल्याला मॅक्झिमम स्लिपची व्हॅल्यू या ठिकाणी भेटू शकते आणि या मॅक्झिमम स्लिपला या ठिकाणी काय होईल तर मॅक्झिमम टॉर्क या ठिकाणी ऑकर होईल. पण जे काही मॅक्झिमम टॉर्क आहे ते मॅक्झिमम टॉर्क आपल्याला स्टार्टिंगच्या केसमध्ये ऑकर करायचं असेल तर या केसमध्ये जी काही स्लिप आहे ती स्लिप या ठिकाणी काय असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. मग याच्यामध्ये किती रेजिस्टन्स ऍड करूया जेणेकरून या R2 ची व्हॅल्यू ही 0.6 च्या बरोबर होईल. म्हणजे R2 प्लस R एक्सटर्नल मस्ट बी इक्वल टू X2 व्हायला पाहिजे. X2 या केसमध्ये किती आहे तर 0.6 आहे. R2 किती आहे 0.1 आहे. प्लस ज्यामध्ये R एक्सटर्नल घ्यावा लागेल जेणेकरून हे दोन्ही टर्म काय होतील एकमेकांच्या बरोबर होतील. म्हणजे बरोबर चिन्हाच्या या साईडची बाजू आणि बरोबर चिन्हाच्या त्या साईडची बाजू काय करायची आपल्याला इक्वल करायची आहे. मग दॅट इज R एक्सटर्नल इज इक्वल टू या केसमध्ये काय होईल देअरफॉर R एक्सटर्नल इज इक्वल टू 0.6 मायनस 0.1 इज इक्वल टू 0.5 ओहम पर फेज. ऑप्शन नंबर 4 या केसमध्ये काय असेल याचा करेक्ट आन्सर असेल. The torque of an induction motor depends on the strength of the field and phase relation between them. The torque which is developed is directly proportional to the which of the following entities. अच्छा, जनरली जे काही टॉर्क या ठिकाणी इंडक्शन मशीन मध्ये येतं ते टॉर्क कशाला प्रपोर्शनल आहे अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. जनरली जे काही टॉर्क असेल ते टॉर्क या ठिकाणी प्रपोर्शनल असतं. जनरली टॉर्क T is directly proportional to phi2 into I2 into cos of phi किंवा cos of phi2 म्हणा किंवा cos of phi म्हणा, जो की या ठिकाणी पॉवर फॅक्टर आहे. म्हणजे जे काही या ठिकाणचं टॉर्क असेल ते टॉर्क कोणाकोणाला प्रपोर्शनल आहे तर ते टॉर्क आहे प्रपोर्शनल जो काही फील्ड आहे त्या फील्डच्या स्ट्रेंथला, जो काही करंट आहे रोटरच्या केस मधला तो करंट आणि जो काही पॉवर फॅक्टर आहे त्या पॉवर फॅक्टरला या ठिकाणी प्रपोर्शनल आहे. आता या ठिकाणी हा phi2 आहे. हा जर phi2 या ठिकाणी आला तर या phi2 मुळे काय होईल तर रोटर मध्ये काय होईल तर एक पद्धतीचा EMF या ठिकाणी तयार होईल. म्हणजेच जनरली टॉर्क डायरेक्टली प्रपोर्शनल टू E2 into I2 into cos of phi2 अशा पद्धतीने ठिकाणी आपण घेऊ शकतो. आता I2 किती असतो तर जनरली I2 इज नथिंग बट द E2 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ R2 चा स्क्वेअर प्लस S X2 चा स्क्वेअर होईल ऍट रनिंग कंडिशन. मग या रनिंग कंडिशन मध्ये याला आपण काय करूया स्लिपने मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करूया. phi2 जो काय कॉस आहे तो कॉस ऑफ phi2 म्हणा किंवा phi म्हणा किती असेल तर जनरली असतो R2 डिवायडेड बाय Z2. मग Z2 ची आपण जर मॅग्निट्यूड घेतली तर काय होईल R2 चा स्क्वेअर प्लस S X2 चा या ठिकाणी होल स्क्वेअर होईल. म्हणजे जर या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये ठेवल्या I2 च्या आणि phi2 च्या तर I2 च्या आणि कॉसच्या तर त्या ठिकाणी जे काही टॉर्क आहे ते टॉर्क आपल्याला जनरली भेटतं. टॉर्क इज इक्वल टू आता कॉन्स्टंट K काय असेल तर 180 डिवाइडेड बाय 2 पाय ns इंटू या ठिकाणी S इंटू E2 चा स्क्वेअर R2 डिवायडेड बाय R2 चा स्क्वेअर प्लस S X2 चा होल स्क्वेअर. ही जो काय टॉर्क आहे ते टॉर्क या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने भेटू शकत असतं. मग K काय तर या ठिकाणचा मशीनचा कॉन्स्टंट विच इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय 2 पाय ns वेअर ns इज इन द सिंक्रोनस स्पीड. म्हणजे जनरली टॉर्क आपण याही फॉर्म्युला ठिकाणी रिलेशन डिराइव्ह करू शकतो किंवा मी सांगितलेला जो काही P इज इक्वल टू ओमेगा टी आहे लक्षात ठेवायचं P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NT. मग NT काय आला पाहिजे नेहमी सोबत आला पाहिजे. मग रोटर करंट, स्टेटर फ्लक्स पर पोल अँड पॉवर फॅक्टर ऑफ द रोटर, रोटर व्होल्टेज अँड पॉवर फॅक्टर, स्टेटर फ्लक्स पर पोल अँड power factor of the rotor, stator current, rotor flux per pole and power factor of the stator. आता याचा करेक्ट आन्सर काय असेल तर जे काही टॉर्क आहे ते टॉर्क प्रपोर्शनल असेल कोणाला तर रोटरचा करंट का करण्या ठिकाणी आपण I2 घेतलाय. त्यानंतर स्टेटरचा फ्लक्स पर पोल, स्टेटरच्या फ्लक्समुळे तर या ठिकाणी काय आला या ठिकाणी इंड्यूस्ड EMF तयार झाला कुणामध्ये तर रोटर मध्ये आणि पॉवर फॅक्टर ऑफ द रोटर. म्हणजे अशा पद्धतीच्या ठिकाणी याचा ऑप्शन असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. या केस मध्ये काय असेल बघायचा करेक्ट आन्सर असेल यस. तेच आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. टॉर्क डायरेक्ट प्रोपोर्शनल टू phi इंटू I2 इंटू cos phi2 phi इंटू I2 वेअर phi हा काय तर फ्लक्स पर स्टेटर पोल आहे.
φ2 काय तर अँगल बिटवीन रोटर ईएमएफ अँड द रोटर करंट आहे, के काय तर कॉन्स्टंट आहे, E2 या ठिकाणी काय आहे तर रोटरचा स्टँडर्ड रिॲक्टन्स आहे, रोटर ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असेल तर फ्लक्स स्टेटरच्या फ्लक्सला असेल, म्हणजे टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे तर E2 I2 * cos φ2 E2 I2 * cos φ2, म्हणजे ऍक्च्युअली जो काय फ्लक्स या ठिकाणी रोटरमध्ये येणार आहे, म्हणजे जो काय मी या ठिकाणी φ2 हा लिहिला तो φ2 हा कुणामुळे आलेला असेल तर जो काही स्टेटरमध्ये तयार झालेला फ्लक्स असेल, स्टेटरच्या वाइंडिंगने जो काही फ्लक्स या ठिकाणी तयार केला असेल हा फ्लक्स या ठिकाणी कुणामुळे आला तर सप्लाय याला दिल्यामुळे मॅग्नेटिक करंटच्या मध्ये आला, मॅग्नेटिक करंटमुळे हा फ्लक्स झाला, या फ्लक्समुळे रोटरच्या जी काय बॉडी आहे त्या रोटरच्या बॉडीमध्ये सुद्धा एका ठिकाणी फ्लक्स तयार झाला। मग ऍक्च्युअली रोटरच्या फ्लक्स तयार होण्याच्या पाठीमागे कोण आहे तर स्टेटरचा फ्लक्स आहे, म्हणून या ठिकाणी टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असेल φ I2 * cos of φ2, म्हणजे या ठिकाणी जो काय φ आहे तो φ कुणाचा असेल तर स्टेटरचा असेल, स्टेटरचा आला म्हणून तो रोटरचा आला, जर स्टेटरचा आला असेल तर रोटरचा आला असता का तर नाही, या ठिकाणी I2 हा रोटरचा करंट असेल आणि cos of φ2 हा काय असेल तर पॉवर फॅक्टर असेल रोटर साइडच्या केस मधला, म्हणजे जे काय टॉर्क आहे टॉर्क जी काय फील्ड आहे, जो काय करंट आहे आणि जो काय पॉवर फॅक्टर आहे यांना काय तर प्रपोर्शनल आहे। नेक्स्ट, in an induction motor for the value of the slip is equal to 0 then torque is equal to, आता माहिती पाहिजे टॉर्क ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यस असतं, आपल्याला ही गोष्ट या ठिकाणी माहिती आहे, जर टॉर्क ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यस असेल तर या केसमध्ये स्लिपची व्हॅल्यू काय तर 0, जेव्हा स्लिप इज इक्वल टू 0 असेल त्या केसमध्ये जे काय टॉर्क असेल ते टॉर्क सुद्धा या ठिकाणी काय असेल 0 असेल, का कारण स्लिप 0 आहे म्हणजे याच्यामध्ये ns - nr इज इक्वल टू काय तर 0, रिलेटिव्ह स्पीड रिलेटिव्ह व्हेरिएशन या ठिकाणी 0 आहे, जर रिलेटिव्ह स्पीड रिलेटिव्ह व्हेरिएशन या ठिकाणी 0 असेल तर ईएमएफ तयार होणार नाही आहे, करंट या ठिकाणी येणार नाही आहे, जर करंट आला नाही तर या ठिकाणी जो काय फोर्स आहे तो फोर्स या ठिकाणी लागणार नाही आहे रोटरच्या कंडक्टरवरती आणि रोटर या ठिकाणी काय होणार नाही आहे रोटेट होणार नाही आहे, म्हणजे ज्यावेळेस स्लिप ही इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेस मशीन स्टार्ट होणार नाही आहे, म्हणून याला आपण असिंक्रोनस मशीन असे म्हणतो, काय तर असिंक्रोनस मशीन। अगेन ग्राफच्या माध्यमातून दाखवायचं झालं तर या ठिकाणी सपोज हा टॉर्क असेल, या ठिकाणी ही स्लिप असेल, जर स्लिप ही या ठिकाणी 0 असेल तर टॉर्क सुद्धा या ठिकाणी काय असतो 0 असतो, जर या ठिकाणी स्लिपची व्हॅल्यू वाढवत गेलो तर आपण जो काही टॉर्क आहे तो टॉर्क काय होतो या ठिकाणी वाढत जातो, अशा पद्धतीने या ठिकाणी हा सपोज मॅक्झिमम टॉर्क आला असेल, याच्या करस्पॉन्डिंगची स्लिप ही या ठिकाणी एस मॅक्सिमम आले असतील, यानंतर टॉर्क काय होते बघा अशा पद्धतीने रेक्टँग्युलर हायपरबोला घेतोय, ज्यावेळेस स्लिपची व्हॅल्यू 0 पासून एस मॅक्स आहे त्यापर्यंत याला आपण म्हणतो स्टेबल रिजन, या केस मध्ये टॉर्क डायरेक्ट प्रोपोर्शनल टू एस आहे, एस मॅक्स ची जी काय स्लिपची व्हॅल्यू आहे ती एक्स मॅक्स पासून ज्यावेळेस 1 पर्यंत होईल त्याला आपण म्हणतोय अनस्टेबल रिजन किंवा त्याला आपण नॉन लिनियर रिजन असं म्हणतो, या केस मध्ये टॉर्क काय असतं तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्लिप आहे, म्हणजे ज्यावेळेस स्लिप 0 आहे त्यावेळेस टॉर्क सुद्धा काय असेल या ठिकाणी 0 असेल, कारण त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा रोटरवरची फोर्स लागणार नाही, कारण रोटरमध्ये कोणत्याही पद्धतीचे करंट कॅरिंग कंडक्टर करंट रोटरच्या कंडक्टरमध्ये करंटच नसेल। नेक्स्ट, the length of air gap between the stator and rotor of an induction motor is made as small as practical because otherwise, आता जे काही एअर गॅप आहे त्या एअर गॅपची लेंथ या ठिकाणी आपण स्मॉल ठेवण्याचा प्रयत्न करतो, एअर गॅप लेंथ काय करतो आपण स्मॉल ठेवण्याचा प्रयत्न करतो, का कारण ज्यावेळेस आपण बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल मशीन पाहत होतो त्यावेळेस आपण सांगितलं होतं की जो काही लेंथ ऑफ एअर गॅप आहे त्याच्यावरती डिपेंड कोण आहे तर रिलक्टन्स आहे, आता जे काय लेंथ आहे ती लेंथ जेवढी कमी असेल तेवढा या ठिकाणी रिलक्टन्स कमी असेल, रिलक्टन्स जेवढा कमी असेल तेवढ्या या ठिकाणी जो काय फ्लक्स आहे त्या फ्लक्सला या ठिकाणी अपोजिशन कमी असेल, फ्लक्सला जेवढं अपोजिशन कमी असेल तेवढ्या या ठिकाणी मॅग्नेटायझिंग करंट काय लागेल कमी लागेल टू सेट अप द फ्लक्स, पण जर अपोजिशन फ्लक्सला ज्यादा असेल म्हणजे त्याला विरोध ज्यादा असेल त्याला रिलक्टन्स त्या केसमध्ये जास्त असेल तर जो काय फ्लक्सला अपोजिशन आहे तो फ्लक्सला अपोजिशन जास्त आहे, फ्लक्सला अपोजिशन जास्त आहे आपल्याला फ्लक्स तर या ठिकाणी सेट करायचा आहे, पण तो फ्लक्स सेटअप करण्यासाठी जो काही करंट लागेल त्यालाच आपण मॅग्नेटायझिंग करंट म्हणतो, तो काय लागेल तर लार्ज लागेल, आणि जेव्हा मॅग्नेटायझिंग करंट हा लार्ज लागतो त्या केसमध्ये जो काही मशीन आहे त्या मशीनचा पॉवर फॅक्टर हा काय होतो या ठिकाणी लो होत असतो। अगेन रिलक्टन्स लार्ज असल्या कारणामुळे लिकेज फ्लक्स जास्त असते, तर रिलक्टन्स जास्त असल्या कारणानं लिकेज रिॲक्टन्स जास्त असतो, आणि त्या केसमध्ये जे काही पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी ते पॉवर ट्रान्सफर कॅपॅबिलिटी काय होते कमी होते, टॉर्क या ठिकाणी काय होत असतं कमी होत असतं, म्हणजे जर एअर गॅप आपण या ठिकाणी स्मॉल ठेवला तर त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत, जर तो आपण स्मॉल नाही ठेवला अदरवाईज काय होईल तर मॅग्नेटायझिंग करंट विल बी मोर होईल,
the ball bearing which can make respective and rotor may be available, the power factor will be 0 होईल, the labor cost during the manufacturing is increases. अच्छा, ये पॉसिबल आहे का? नाही. पॉवर फॅक्टर 0 होईल का? नाही. बॉल बेरिंगचा काय याच्यामध्ये संबंध आहे का? नाही. तर जो काही मॅग्नेटायझिंग करंट आहे तो मॅग्नेटायझिंग करंट या ठिकाणी काय होईल, लार्ज लागेल, जास्त लागेल. का? जर आपण एअर गॅप या ठिकाणी स्मॉल ठेवला नाही, स्मॉल ठेवला तर तो कमी लागेल, पण जर तो स्मॉल नाही ठेवला, अदरवाइज हा या ठिकाणी वर्ड आलेला आहे. जर एअर गॅप आपण स्मॉल ठेवला नाही तर काय होईल, तर त्याच्यामध्ये जो काय मॅग्नेटायझिंग करंट, मॅग्नेटायझिंग करंट काय लागेल या ठिकाणी, लार्ज लागेल. हा मॅग्नेटायझिंग करंट का लार्ज लागेल, कारण जर आपण स्मॉल नाही ठेवला तर जो काय रिलक्टन्स आहे तो रिलक्टन्स या ठिकाणी काय असेल, तर लार्ज असेल. रिलक्टन्स लार्ज असल्या कारणामुळे जो काय फ्लक्स आहे तो फ्लक्स या ठिकाणी कमी असेल. या फ्लक्सला सेटअप करण्यासाठी जो काय आयम्यू लागेल तो आयम्यू या ठिकाणी काय होईल, जास्त लागेल. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट या केसमध्ये काय असेल, करेक्ट आन्सर असेल. बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल मशीन शिकत असताना मी याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. अगेन रिलक्टन्स जो काय आहे तो किंवा एअर गॅप जो काय तो एअर गॅप या ठिकाणी लार्ज असण्याचे कारण किंवा डिसएडव्हांटेज काय असतील बघा या ठिकाणी. द प्रेझेन्स ऑफ द एअर गॅप बिटवीन द स्टेटर अँड रोटर अँड इंडक्शन मोटर इन्क्रीजेस द रिलक्टन्स ऑफ द मॅग्नेटिक सर्किट. Consequently, an induction motor draws a large magnetizing current IM to produce the required flux in the air gap. That is why the small air gap is preferred for the induction motor, which helps to reduce the magnetizing current. If the air gap of an induction motor is increased, आता हे जे काय दिलेलं आहे ते स्टेटमेंट या ठिकाणी एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. जर एअर गॅप या ठिकाणी लार्ज असेल किंवा इन्क्रीज केला असेल त्याचा इम्पॅक्ट कशावरती होतो बघा. द परमिएबिलिटी ऑफ द मॅग्नेटिक सर्किट विल बी डिक्रीजेस. म्हणजे जे काही फ्लक्सला या ठिकाणी परमिएबल करण्याची कॅपॅसिटी आहे मॅग्नेटिक सर्किटची ती काय होईल, डिक्रीज होईल. द मॅग्नेटायझिंग इंडक्टन्स ऑफ द मोटार विल बी डिक्रीज. आता मॅग्नेटायझिंग इंडक्टन्स म्हणजे जो या ठिकाणी फ्लक्स सेटअप करण्यासाठी या ठिकाणी सपोर्ट करेल तो काय होईल, तर या ठिकाणी डिक्रीज होईल. लिकेज रिॲक्टन्स या ठिकाणी इन्क्रीज होईल. लिकेज फ्लक्स या ठिकाणी काय होतील, इन्क्रीज होतील. का? कारण जो काही रिलक्टन्स आहे तो रिलक्टन्स या ठिकाणी काय होईल, जास्त होईल. म्हणजे फ्लक्सला अपोजिशन या ठिकाणी काय होईल, जास्त होईल. फ्लक्स काय करतील, डायव्हर्ट होण्याचा प्रयत्न करतील. द मॅग्नेटायझिंग करंट या ठिकाणी काय होईल, तर इन्क्रीज होईल. दिस विल कॉज अ पुअरर पॉवर फॅक्टर ॲट द ऑल लोड्स. याच्यामुळे काय होईल, तर पॉवर फॅक्टर हा लोएस्ट होईल, म्हणजे पुअरर होईल सगळ्या लोडच्या केसमध्ये. म्हणजे जो काही एअर गॅप आहे त्या एअर गॅपचे इम्पॅक्ट कशावरती होतात आणि कशा पद्धतीने होतात हे या ठिकाणी दिलेलं आहे. अगेन बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल मशीन मध्ये मी चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. नेक्स्ट, ॲट अ लो व्हॅल्यूज ऑफ द स्लिप द टॉर्क ऑफ अन इंडक्शन मोटार इज. आता स्लिपची व्हॅल्यू या ठिकाणी लो आहे म्हणजे स्लिप इज इक्वल टू लो आहे. या केसमध्ये काय असेल तर यस x2 चा होल स्क्वेअर इज मच लेसर दॅन r2 चा स्क्वेअर असेल. जर असं असेल तर याला आपण निग्लेक्ट करू शकतो. जर याला निग्लेक्ट केलं तर जो काय टॉर्क आहे टॉर्क काय होईल, टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यस इंटू E2 चा स्क्वेअर R2 डिवायडेड बाय काय होईल या ठिकाणी फक्त R2 चा स्क्वेअर होईल. याचा मधला हा R2 या ठिकाणी कॅन्सल झाला. जो काय टॉर्क आहे टॉर्क राहिला बघा यस इंटू E2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय R2 हा आपल्याकडे या ठिकाणी टॉर्क राहिला. म्हणजे ऍक्च्युअली जो काही टॉर्क आहे तो टॉर्क या ठिकाणी काय आहे तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्लिप आहे ॲट द लो व्हॅल्यू ऑफ द स्लिप. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द स्लिप आहे का, तर नाही. या ठिकाणी स्क्वेअर आहे म्हणजे हा नाही बरोबर. इनव्हर्सली तर आहे का, नाही. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्लिप ऑप्शन नंबर थर्ड या केसमध्ये काय असेल याचा करेक्ट आन्सर असेल. आणि हाय व्हॅल्यूच्या स्लिपमध्ये काय असेल तर इनव्हर्स रिलेशन असेल. नेक्स्ट, रिडक्शन इन द सप्लाय व्होल्टेज बाय 10% विल चेंज द टॉर्क ऑफ अन इंडक्शन मोटर बाय. अच्छा, जे काय सप्लाय व्होल्टेज आहे सप्लाय व्होल्टेजमध्ये आपण काय करतो 10% या ठिकाणी रिडक्शन करतोय. फॉर एक्झाम्पल सप्लाय व्होल्टेज जे काय आहे ते पहिल्या केसमध्ये असेल फॉर एक्झाम्पल 1 व्होल्ट. सेकंड केस मध्ये काय करतो जे काय सप्लाय व्होल्टेज सप्लाय व्होल्टेजला काय करतोय आपण सेकंड केस ही फर्स्ट केस काय करतो 10% रिड्यूस करतोय. म्हणजे 1 मायनस 1 इंटू 10 डिवायडेड बाय 100 केलं तर सप्लाय व्होल्टेज या केसमध्ये आपल्याकडे येईल 0.9 व्होल्ट. काय येईल तर 0.9 व्होल्ट येईल. अच्छा, या केसमध्ये 1 व्होल्ट आहे, या केसमध्ये 0.9 व्होल्ट आहे. आपल्याला टॉर्क आणि सप्लाय व्होल्टेज मध्ये रिलेशन या ठिकाणी माहिती पाहिजे. टॉर्क हे काय तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सप्लाय व्होल्टेजला काय तर स्क्वेअरला आहे. अच्छा, T2 या ठिकाणी काय होईल इंडक्शन मोटरचं टॉर्क किती पर्सेंट या ठिकाणी काय होईल चेंज होईल अशा परिस्थिती ठिकाणी क्वेश्चन आहे. देअरफॉर T2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असेल V2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय जो काही T1 आहे तो T1 कोणाला प्रोपोर्शनल आहे तर V1 च्या स्क्वेअरला.
आता रिडक्शन केले सप्लाय व्होल्टेज मध्ये किती पर्सेंट आपण 10% ना, म्हणजे V2 इज इक्वल टू 1 मायनस 1 इंटू 10 टाइम्स ऑफ 100 होईल, विच इज इक्वल टू 0.9 टाइम्स ऑफ हा कुणाचा झाला तर V1 चा झाला, म्हणजे ऍक्च्युअली हा काय झाला आपण 10% ना रिड्यूस केला. आता याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवल्या देअरफॉर T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू V2 ची व्हॅल्यू किती आहे तर 0.91 इंटू V1 याचा स्क्वेअर होईल डिवायडेड बाय या ठिकाणी फक्त V1 चा स्क्वेअर होईल. हा V1 चा स्क्वेअर आणि हा V1 चा स्क्वेअर कॅन्सल राहतील, फक्त राहील काय या केसमध्ये तर T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू 0.9 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 राहील, म्हणजेच जो काही T2 डिवायडेड बाय T1 आहे तो झाला 0.81. दॅट इज T2 इज इक्वल टू 0.81 इंटू T1 झाला. या ठिकाणी काय झाला बघा, जो काही टॉर्क आहे तो टॉर्क अशा पद्धतीने काय झाला रिड्यूस झाला. आपल्याला पर्सेंटेज मध्ये रिडक्शन पाहिजे असता तर त्या केसमध्ये पर्सेंटेज रिडक्शन इज इक्वल टू काय होईल, मग पर्सेंटेज इन्क्रीमेंट म्हणा किंवा पर्सेंटेज रिडक्शन म्हणा, विच इज इक्वल टू T2 मायनस T1 डिवायडेड बाय काय करा T1 करा इंटू याला 100 ने मल्टिप्लाय करा, विच इज इक्वल टू T2 ची व्हॅल्यू किती झाली 0.81 टाइम्स ऑफ T1 मायनस या ठिकाणचा T1 डिवायडेड बाय या ठिकाणचा T1 इंटू काय करा 100 करा. आता T1 या सगळ्यामधून काय करा कॉमन करा, जर सगळ्यामधून कॉमन काढला तर काय राहिलं T1 या ठिकाणी कॅन्सल होईल, 0.81 मायनस या ठिकाणी 1 होईल डिवायडेड बाय काय होईल 1 होईल, म्हणजे या ठिकाणी आन्सर काय येईल तर 0.1 आन्सर काय येईल 0.19 मायनस 0.19 इंटू काय होईल 100 होईल, दॅट इज इक्वल टू किती होईल तर मायनस 90%. आता मायनस 19% हे साइन रिप्रेझेंट काय करते मायनस साइन, तर मायनस साइन रिप्रेझेंट करते, त्याच्यामध्ये काय झालंय रिडक्शन झालंय, त्याच्यामध्ये डिडक्शन झालंय. मग या ठिकाणी चेंज इन टॉर्क किती होईल तर 19% चा टॉर्क होईल, आणि रिडक्शन या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे सप्लाय जे काय व्होल्टेज आहे ते सप्लाय रिड्यूस केल्यामुळे टॉर्क सुद्धा काय होईल या ठिकाणी रिड्यूस होईल, म्हणजे 19% ने टॉर्क काय होईल या ठिकाणी कमी होईल. जर सप्लाय व्होल्टेज या ठिकाणी वाढवला असता 10% ना, तर ह्याच केसमध्ये हा पॉझिटिव्ह रिझल्ट आला असता. पॉझिटिव्ह म्हणजे काय झालं तर टॉर्क मध्ये इन्क्रीमेंट झालं किती ना तर 20% ना. अशा पद्धतीचा आपल्याला क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. आता डायरेक्टली जर टॉर्क या ठिकाणी 10% कमी झालं तर सप्लाय व्होल्टेज किती ना अप्रॉक्सिमेट, जर सप्लाय व्होल्टेज 10% कमी झालं तर टॉर्क किती पर्सेंट कमी होईल तर अप्रॉक्सिमेट 20% कमी होईल. जर सप्लाय व्होल्टेज 5% वाढलं तर टॉर्क किती पर्सेंट वाढेल तर 10% वाढेल, म्हणजे त्याच्या डबल करायचं, 5 असेल तर 10, 10 असेल तर 20. पण जर 20% वाढेल तर 40% होईल का, वाढेल का टॉर्क तर नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कॅल्क्युलेशनच करावं लागेल. म्हणजे हा रिझल्ट बघा आपण 10% कमी केलंय, आन्सर आले 19%. जर 15% कमी केला तर 30% येईल का नाही येणार. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल स्पेसिफिक कॅल्क्युलेशन परफॉर्म करावं लागेल, जे की मी या ठिकाणी केलेलं आहे. या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत.